निवडणुकीच्या आधी जोरात बोंबलायचे, आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार, आम्ही कर्जमाफी करणार म्हणजे करणार. शेतकऱ्यांनो, आम्हाला तुम्ही मतदान करा फक्त. आणि तुम्हाला शेतकऱ्यांनी मतदान केलं आणि आता तुम्ही म्हणतात 31 तारखेच्या आज शेतकऱ्यांनी कर्ज भरा. इथंच कळालं तुमचं गद्दार रक्त. जय शिवराय भावांनो, मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपलं तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर भावांनो, कवितेच्या माध्यमातून आज आपण यांच्यावर बॅटिंग करणार आहोत. जर तुम्ही तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या भावाच्या हक्काचं कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला आपण कवितेच्या माध्यमातून यांच्यावर आज जोरदार बॅटिंग करू. भाषण ठोकताना तर लय ठोकायचे, बटेंगे तो कटेंगे, एक हे तो शेप हे, रोज द्यायचे लोकांना गोळ्या, लोक बी लय वाजवायचे टाळ्या. आणि यांनी घेतल्या मग त्यांच्या बाजून राजकीय पोळ्या. आणि आता हे लोक पुन्हा म्हणते आम्ही म्हटलो होतो की आम्ही कर्जमाफी करणारे, पण सांगितली नव्हती तारीख. मारणे यांना जागीच पलटी, झाला मग शेतकरी बारीक. शेतकऱ्यांनी या लोकांना भरभरून मतदान दिलं, त्यांना निवडून आणलं आणि साहेबांनी मस्त वाटले पेढे. आणि मतदान करणारे येडे. हे लोक सत्तेसाठी खुर्चीसाठी जाऊ शकतात कोणत्याही थराला. हे लोक सत्तेसाठी खुर्चीसाठी जाऊ शकतात कोणत्याही थराला. हे लोक किती नालायक आहे आज कळलं महाराष्ट्रातील बारीक बारीक पोराला. जिथं दिसन तिथं या लोकांना शेतकऱ्यांनी आश्वासनाचा जाब विचारला पाहिजे, यांच्या गाड्या अडवल्या पाहिजे. पुन्हा या लोकांची हिंमत व्हायला नाही पाहिजे अशी खोटी करायची धंदी. संपूर्ण शेतकऱ्यांनी निर्णय घेऊन या लोकांना करायला पाहिजे गावबंदी. अरे शेतकऱ्याच्या जीवावर सत्ता भोगणाऱ्यांनो, तुम्ही असं किती दिवस खोटं बोलणार? आता तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर या, तुम्हाला शेतकरी डायरेक्ट कोलणार. शेतकऱ्याला आता तुम्ही डायरेक्ट धमकावून सांगतात 31 तारखेला कर्ज भरा. एवढा तुम्हाला सत्तेचा माज. या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही मोठे झाले, तुम्हाला वाटत नाही लाज? शेतकरी बांधवांना कळकळीची नम्र विनंती आहे, यांनी जे जे आश्वासन दिले होते तिथे आश्वासन पूर्ण झाल्याशिवाय या लोकांना सोडू नका, यांना जाब विचारा. धन्यवाद. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.